Hello students. So today we are going to discuss about the next part of matrix multiplication, that is multiplication of 3 by 3 matrix. या ठिकाणी याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहेत. पहिले रो मोजायचे, नंतर कॉलम मोजायचे. आणि याच्यामध्ये 3 रो आणि 3 कॉलम आहेत. पहिले रो मोजायचे आणि नंतर काय मोजायचे, कॉलम मोजायचे. मग या ठिकाणी मॅट्रिक्स ए दिलेला आहे, मॅट्रिक्स बी दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, ए बी आणि बी असे चार प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. तर मी या ठिकाणी तुम्हाला फोर्थ प्रॉब्लेम करून दाखवतो. बी ए इज इक्वल टू, तुम्हाला बाकीचे तुम्हाला करायचे तर ए स्क्वेअर काढायचा म्हणजे ए इंटू ए, बी स्क्वेअर काढायचा म्हणजे बी इंटू बी, ए बी काढायचा म्हणजे ए इंटू बी काढायचा. समजा पहिले ए लिहायचा मग बी लिहायचा, पहिले ए नंतर पण ए, पहिले बी नंतर पण बी, म्हणजे दोन्ही मॅट्रिक्स बीज घ्यायचे, दोन्ही मॅट्रिक्स ए घ्यायचे. जसं की या ठिकाणी पहिला मॅट्रिक्स कोणता दिसला, बी, मग आम्ही बी लिहिणार. 3 -1 2 -1 3 2 -1 0 9. त्यानंतर आम्हाला ए मॅट्रिक्स लिहायचा. ओके, ए मॅट्रिक्स ए मध्ये लिहायचं 3 -2 4 5 6 7 3 2 -1. ओके, मग आता या ठिकाणी पहिल्या मॅट्रिक्सचे रो घ्यायचे, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम घ्यायचे. जे मल्टिप्लिकेशन आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं तेच या ठिकाणी तसंच्या तसंच आहे. पहिला रो, पहिला कॉलम. पहिल्याला मल्टिप्लाय करा 9, दुसऱ्याला तिसऱ्याला -2 + -5, तिसऱ्याला 6. ओके, पहिला रो पहिला कॉलम संपला, पहिला रो दुसरा कॉलम घ्या. पहिल्याला -6 -6, तिसऱ्याला +4, पहिला रो तिसरा कॉलम. पहिल्याला 12, दुसऱ्याने तिसऱ्याने. मल्टिप्लिकेशन चेक करा बरोबर आहे का नाही. फक्त मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच आहे. दुसरा रो पहिला कॉलम -3 15 + 6. ओके, रो आणि कॉलम 2 + 18 + 4 -4 + 21 -2. तीसरा रो पहिला कॉलम -3 + 0, तिसऱ्याला +27. ओके, तिसरा रो दुसरा कॉलम, पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबरचं मल्टिप्लिकेशन 2 6 × 0 0, 9 × 2 18. ओके, पहिला रो दुसरा कॉलम, सॉरी तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा कॉलम -1 × 4 -4, जे काल केलं तेच करून राहिलो. 7 × 0 7, 9 × -1 -9. आता काय ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन झालेलं आहे. आता ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच करायचं आपल्याला. ओके, मग काय 9 - 5 4 4 + 6 12. तुम्ही पण चेक करू शकता, काही चुकलं वगैरे असेल तर व्यवस्थित चेक करायचं. ओके, -6 -6 -12 + 4 -8, 12 - 7 5 5 - 2 3, 15 3 गेले, 15 - 3 12, 12 + 6 18, 2 + 18 20 + 4 24, -4 + 2 -2, सॉरी 21 21 - 4 21 - 4 17, 17 - 2 15. ओके, 24 20 -13. ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनचे, डिव्हिजनचे सगळे रूल आपण बेसिक्समध्ये घेतलेले आहेत. तुम्ही या ठिकाणी बेसिकमध्ये आपले सगळे व्हिडिओ पाहू शकता. पहिले या ठिकाणी बेसिक कंप्लीट करणं फार महत्त्वाचं आहे. आता काय करायचं, तर तुम्हाला ए स्क्वेअर सॉल्व करायचं, बी स्क्वेअर सॉल्व करायचं, ए बी सॉल्व करायचं. अशाच प्रकारे ए बी, ए स्क्वेअर ए, बी स्क्वेअर बी इंटू बी. ओके, पहिल्याचे रो दुसऱ्याचे कॉलम, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, दुसरा रो तिसरा कॉलम. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन 3 by 3 करू शकता. अजून याच्यावर प्रॉब्लेम पाहू, पण त्या अगोदर एक छोटासा कन्सेप्ट पाहू की जो फार महत्त्वाचा आहे आणि जो
आहे. हा जास्त महत्त्वाचा कन्सेप्ट आहे या ठिकाणी. कोणता? तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स फार महत्त्वाचा आहे. तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. आता जे प्रॉब्लेम घेतलं ते प्रॉब्लेम आपण समोर पण आता अशा प्रकारचं घेऊ. पण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काय आहे? If A is AB matrix, then its transpose is denoted by, if A is any matrix, कोणताही मॅट्रिक्स आहे ते, ओके, if A is any matrix, then its transpose is denoted by A चा power t, A transpose or A dash. सगळ्यात महत्त्वाचं, जर कोणत्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढायचा तर त्याचा ट्रान्सपोज आपण कसा डिनोट करणार? A चा ट्रान्सपोज A ट्रान्सपोज, B चा ट्रान्सपोज B ट्रान्सपोज, C चा ट्रान्सपोज C ट्रान्सपोज. मग जर समजा मॅट्रिक्स मध्ये तुम्हाला A ट्रान्सपोज किंवा A डॅश आलं तर याचा अर्थ आहे डॅश म्हणजे ट्रान्सपोज आणि कशाचा? A चा. ओके, याची डेफिनेशन काय होते? द इंटरचेंज म्हणजे एकमेकांमध्ये बदलणे. द इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स is called as transpose लिहून घ्यायचं मला ऑफ मॅट्रिक्स. सिंपल डेफिनेशन, नॉर्मल डेफिनेशन. इंटरचेंज करायचं म्हणजे, इंटरचेंज करणे म्हणजे काय करणे? इंटरचेंज करणे म्हणजे याच्या जागेवर तो, त्याच्या जागेवर हा, याला म्हणतो आपण इंटरचेंज करणे. इंटरचेंज म्हणजे देवाणघेवाण, याच्या बदल्यात ते, त्याच्या बदल्यात हे, बरोबर आहे. मग कशा कशाचं इंटरचेंज करायचं? रोचं आणि कॉलमचं इंटरचेंज करायचं म्हणजे काय? रोच्या जागेवर आता कॉलम लिहायचे, कॉलमच्या जागेवर काय लिहायचे? रो. एक्झाम्पल ए समजा ए एक्झाम्पल 3 2 4 6. मग आपण म्हटलेले आहे की ट्रान्सपोज जर डिनोट करायचा तर कशाने करायचा? ए ट्रान्सपोज. ओके, ए चा ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय? पहिली रो पहिल्या कॉलम मध्ये कन्वर्ट करा. पहा, आडवा होता उभा झाला, कन्वर्ट केली रो आणि कॉलम. म्हणजे रो कशात कन्वर्ट झाले? कॉलम मध्ये. दुसरी रो दुसऱ्या कॉलम मध्ये कन्वर्ट करा. ओके, म्हणजे रो कशात कन्वर्ट करून टाकले? कॉलम. ऑटोमॅटिकली कॉलम रो मध्ये कन्वर्ट झाले. 3 4 पहिला कॉलम होता, रो झाला. 2 6 दुसरा कॉलम होता, रो झाला. रो कॉलम केले की कॉलम रो होता. ओके, रो म्हणजे आडवे, कॉलम म्हणजे उभे. नाही समजलं आम्हाला? बी मॅट्रिक्स 3 2 5 6 7 9. सांगा रो किती येतात? 2. कोणते? 3 2 5 6 7 9. कॉलम किती येतात? 3. 1 2 3. आम्हाला बी ट्रान्सपोज काढायचा. बी ट्रान्सपोज रो कशात कन्वर्ट करायचे? कॉलम. रो कशात कन्वर्ट करायचा? कॉलम. ओके, मग आता ऑटोमॅटिकली कॉलम रो मध्ये गेले. पहिला कॉलम 3 6 रो झाला आडवा, उभा आडवा झाला, उभा कॉलम आडवा झाला. म्हणजे आम्हाला जर ट्रान्सपोज काढायचा असेल तर रो कशात कन्वर्ट करा? कॉलम मध्ये, आणि कॉलम कशात कन्वर्ट करा? रो मध्ये. ओके, नाही समजलं? सी. ओके, 7 9 3 -2 5 4. हा त्याचा ट्रान्सपोज काढा. तुम्ही असंही लिहू शकता सी ट्रान्सपोज, पण जनरली आपण सी चा पॉवर टीच लिहू म्हणजे या ठिकाणी लिहायला सोपं, ओळखायला सोपं. ट्रान्सपोज काय करायचं? रो कशात लिहायचे? कॉलम. पहिला रो पहिल्या कॉलम मध्ये लिहिला, दुसरा रो दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिला, तिसरा रो तिसऱ्या कॉलम मध्ये लिहिला. ऑटोमॅटिक पहा, कॉलम रो झाले तर रो कॉलम झाले. कॉलम 7 3 5 इकडं काय झाला? रो झाला. त्यानंतर या ठिकाणी जो दुसरा कॉलम होता तो काय झाला? रो झाला. नाही समजलं? मॅट्रिक्स डी घ्या, कोणताही एक्झाम्पल घ्या, कोणताही नंबर घ्या, 0 -1
चा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं, तर आम्हाला या ठिकाणी 4 5 6 म्हणजेच रो कशात कन्वर्ट करायचे, कॉलम मध्ये, किंवा कॉलम काय करायचे, रो मध्ये. चला आम्ही तुम्हाला शिकवतो कॉलम रो मध्ये करायचे. पहिला कॉलम पहिल्या रो मध्ये, दुसरा कॉलम दुसऱ्या रो मध्ये, तिसरा कॉलम तिसऱ्या रो मध्ये. पहा जे कॉलम होते ते रो झाले आणि जे रो होता 4 5 6 तो काय झाला, कॉलम होता. सिंपल. मग या ठिकाणी जर आम्ही रोच्या जागेवर कॉलम लिहिले, कॉलमच्या जागेवर रो लिहिले, तर आम्ही त्याला काय म्हणू, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तो कसा डिनोट करतात, कोणताही मॅट्रिक्स जर घेतला त्याचा ट्रान्सपोज असा डिनोट करतात. समोरचा तिसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा की ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज. तुम्ही ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज जर घेतला तर तो मॅट्रिक्स येतो सुरुवातीचा, मॅट्रिक्स इटसेल्फ. आता काय करा, अजून एक एक्झाम्पल म्हणून तुम्ही काय करा, ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घ्या. ए ट्रान्सपोज या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्या. पहा काय आहे, आम्हाला माहिती आहे ट्रान्सपोज म्हणजे काय. ट्रान्सपोज घ्या कशाचा, ए ट्रान्सपोज मॅट्रिक्सचा. म्हणजे काय करा, रो कशात कन्वर्ट करा, कॉलम मध्ये, कॉलम कशात कन्वर्ट करा, रो मध्ये. 3 4 रो कॉलम मध्ये लिहिला, 2 6 रो कॉलम मध्ये लिहिला. पहा काय आला, 8 3 2 4 6. मग ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतला तर ओरिजिनल मॅट्रिक्स आला. ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतला तर काय आला, ओरिजिनल मॅट्रिक्स. ओके. मग ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेतला, तुम्ही ट्रान्सपोज जर 2 वेळा घेतला ओरिजिनल मॅट्रिक्स येतो. ओके. हे फक्त लक्षात ठेवायचं कधी गरज पडली तर, की ए ट्रान्सपोजचा सिमिलरली तुम्ही जर म्हटलं बी ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज घेणार तर काय येणार, बी मॅट्रिक्स. बरोबर आहे. चेक करू आपण, काय करू, बी चा काय घेतला, बी ट्रान्सपोज. आता याचा ट्रान्सपोज घेऊन हे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित. बी ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज हे म्हणजे रो कॉलम मध्ये नेले, कॉलम कुठे नेले, रो मध्ये नेले. रो कॉलम मध्ये किंवा कॉलम रो मध्ये काही करा. आम्हाला कॉलम रो मध्ये न्यायचे सांगितले, 3 2 5 किंवा रो कॉलम मध्ये 6 7 9. पहा ऑटोमॅटिक काय झालं, 3 6 रो होता, कॉलम झाला. 2 7 रो होता, कॉलम झाला. 3 5 9 रो होता, कॉलम झाला. पहा ओरिजिनल मॅट्रिक्स आला बी. 3 2 5 6 7 9. तर या ठिकाणी हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या. आता जर मी म्हटलं तुम्हाला की ट्रान्सपोज काढता येतो का, तर तुम्ही होच म्हणायचं. काय करावं लागते, मॅट्रिक्स घ्यायचा आणि त्या ठिकाणी त्याचा काय करायचं, रो कॉलममध्ये न्यायचा आणि कॉलम कशामध्ये न्यायचा, तर आम्हाला रोमध्ये न्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. मग आता याच्यावर प्रॉब्लेम कसे येतील, तर याच्यावर दोन्ही प्रकारामध्ये प्रॉब्लेम येतात. ॲडिशनमध्ये येतात, सबट्रॅक्शनमध्ये येतात आणि मल्टिप्लिकेशनमध्ये येतात. ते पॉज करायचं आहे तुम्हाला आणि व्यवस्थित या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. ओके. मग आता पाहू मल्टिप्लिकेशनमध्ये प्रॉब्लेम पाहू कसा येते ते. मी आता डायरेक्ट 3/3 चा घेतो. 2/2 मध्ये तुम्हाला करता येते a is equal to 4 minus 5 6 3 2 minus 1 5 6 minus 7. b is equal to 9 2 1 3 2 minus 1 5 4 6. ओके. मग आता काय, फाइंड. सिंपल तुम्हाला या ठिकाणी ए स्क्वेअर काढता येतो, मगाच काढला. बी स्क्वेअर काढता येतो, ए बी पण काढता येतो, बी ए पण काढता येतो. अजून काय काढता येतो, 5. ए ट्रान्सपोज इनटू ए काढता येतो, 6. ए इनटू ए ट्रान्सपोज काढता येतो, 7. बी इनटू बी ट्रान्सपोज काढता येतो, बी ट्रान्सपोज इनटू बी काढता येतो. ओके. नंबर 9. ए ट्रान्सपोज इनटू बी ट्रान्सपोज काढता येतो. नंबर 10. बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज काढता येतो. दोनच मॅट्रिक्स दिले पण 10 प्रॉब्लेम तयार करता येतात. करायचं काय, ए स्क्वेअर म्हणजे ए चा आणि ए चा गुणाकार, आम्ही आताच केला. बी स्क्वेअर म्हणजे बी आणि बी चा गुणाकार, ए बी म्हणजे ए आणि बी चा गुणाकार, बी ए म्हणजे बी आणि ए चा गुणाकार. आता ए ट्रान्सपोज ए म्हणजे ए ट्रान्सपोज चा आणि ए चा गुणाकार. तर आमच्याकडे ए ट्रान्सपोज आहे का, नाही. ए दिला का, हो. ए वरून ए ट्रान्सपोज काढता येतो का, हो. या ठिकाणी ए वरून ए ट्रान्सपोज काढता येतो. ओके.
बी वरून बी ट्रान्सपोज पण काढता येतो. ओके, मग या ठिकाणी सोल्युशन आणि गिवन शांत लिहा. गिवन A इज इक्वल टू 4 minus 5 6 3 2 minus 1 5 6 minus 7. याच्यावरून हे ट्रान्सपोज काढून घ्या कारण आम्हाला त्याची गरज आहे. हे ट्रान्सपोज म्हणजे काय, हाच मॅट्रिक्स फक्त रो कॉलम मध्ये लिहायचे. 4 5 4 minus 5 6, दुसरा रो दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा. 3 2 minus 1, तिसरा रो तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा. 5 6 minus 7. ओके, मग काय, मग बी मॅट्रिक्स लिहा. गिवन मध्ये गिवन बी सांगा काय, 9 2 1 9 2 1 3 2 minus 1 5 4 6. ओके, मग आता याच्यावरून बी ट्रान्सपोज काढता येतो का? यस, बी ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज म्हणजे काय, का काढायचा बी ट्रान्सपोज? कारण आम्हाला तो गुणाकारात घ्यायचा, त्याची गरज आहे. मी जर म्हटलं ऍडिशन करता येते का, तर तुम्हाला ऍडिशन ऑफ मॅट्रिक्स अगोदरच येते. ट्रान्सपोज कसा काढायचा तो तुम्हाला माहित झाला. ऍडिशनचा प्रकार तोच. ओके, समोर काही प्रॉब्लेम पाहण्याचा प्रयत्न नाही करू आपण. बी ट्रान्सपोज. मग आता या ठिकाणी काय करायचं, तर रो कॉलम मध्ये लिहायचा. ओके, रो कॉलम मध्ये लिहायचा. रो कॉलम मध्ये लिहायचा. पहा ऑटोमॅटिक काय झालं, कॉलम रो मध्ये गेला आणि रो कशा आले, कॉलम मध्ये आले. तुम्हाला एकच काढून दाखवतो मी आता या ठिकाणी. समजा मी म्हटलं की या ठिकाणी तुम्हाला बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज काढून दाखवतो. बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोजचा गुणाकार सांगा. बी ट्रान्सपोज काय, 935. ओके, 2 2 4 1 minus 1 6 1 minus 1 6. हां, त्याचा गुणाकार कसोबत, ए ट्रान्सपोज सोबत. ए आहे, ए ट्रान्सपोज आहे का? हो. 4 3 5 minus 5 2 6 प्लस मायनस बरोबर लिहायचं लिहिताना. 6 minus 1 7 6 minus 1 minus 7. मग या ठिकाणी आम्ही असा प्रॉब्लेम केलेला आहे का? 100% केलेला आहे. काय घाबरायचं का, काय नवीन याच्यामध्ये? नवीन फक्त ट्रान्सपोज होता, तो काढता येतो का? हो. हा पण मॅट्रिक्स, हा पण मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचे अर्धे नंबर इकडे तिकडे केले, गुणाकार सारखाच. ओके, आता गुणाकार करायचं म्हणजे काय करायचं, मगाचाच प्रॉब्लेम. पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम. पहिला रो कॉलम संपल्यानंतर दुसऱ्या रो वर जायचं, तोपर्यंत दुसऱ्या रो वर जायचं नाही. सांगा, पहिला नंबर सोबत पहिला नंबर 36, दुसऱ्या नंबर सोबत दुसरा नंबर -15 प्लस काय आलं 30. पहिला रो दुसरा कॉलम 27 प्लस 6 -5 तिसऱ्या पहिला रो तिसरा कॉलम, पहिल्याने पहिल्याला, दुसऱ्या नंबरने दुसऱ्या नंबरला, तिसऱ्या नंबरने तिसऱ्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे फक्त. बरोबर आहे. 45 प्लस 18 मायनस 35. ओके, दुसरा रो पहिला कॉलम 8 -10 24 6 4 -4. दुसरा रो तिसरा कॉलम 5 दुनी 10 5 2 10 प्लस काय आलं 12 -28. ओके, तिसरा रो पहिला कॉलम 4 प्लस 5 प्लस 36. तिसरा रो दूसरा कॉलम 3 -2 -6. तीसरा रो तीसरा कॉलम 5 -6 -42. ओके, मग आता काय, तर या ठिकाणी आता हे कॅल्क्युलेशन पहिले लागल्या दोघांचंच करा. 36 -15 21 प्लस 30 दोघांचंच. 33 -5 दोघांचंच. 63 -35 दोघांचंच. -2 प्लस 24 8 -10 -2 प्लस मायनस मोठ्या नंबरचं साइन आणि या ठिकाणी आलं बरोबर. +4 -4 कॅन्सल 6 झालं. त्यानंतर 22 एक स्टेप शिल्लक करा. काय चाललं आपलं 2 मिनिटं वेळ लागला पण बरोबर येईल. 4 + 9 5
4 plus 5 9 plus 36 3 minus 2 1 1 minus 6 5 minus 6 minus 1 minus 42 okay 21 plus 30 51 28 63 minus 35 28 ओके चेक करसाल तुम्ही माझं चुकू शकते 22 आलं 6 minus 6 45 minus 5 minus 14 काय केलं आम्ही फक्त ट्रान्सपोज नवीन शिकलो की ओरिजिनल मॅट्रिक्स वरून त्याचा ट्रान्सपोज कसा काढायचा बाकी काय बाकी याच्यावरून सोडून जायचं की ए ट्रान्सपोजचा गुणाकार ए सोबत ए चा गुणाकार ए ट्रान्सपोज इथे ए पहिले लिहायचा ए ट्रान्सपोज नंतर लिहायचा गुणाकार करताना ए पहिले लिहायचा ए ट्रान्सपोज नंतर लिहायचा बी पहिले लिहायचा बी ट्रान्सपोज नंतर लिहायचा बी ट्रान्सपोज अगोदर लिहायचा बी नंतर लिहायचा हे कसं हे बस तुम्हाला 10 गणित करायचे 10 तुम्हाला एका त्याच्यामध्ये 10 प्रॉब्लेम दिले तुम्हाला मी एक प्रॉब्लेम शेवटचं समजावून सांगितलं बाकी सगळे मल्टिप्लिकेशनच आहे सगळे तुम्हाला करून पाहावे लागतील तुम्ही म्हणसाल मी करत नाही तर त्या ठिकाणी ते जमणार नाही ओके आता आपण या ठिकाणी ॲडिशन पाहिलं होतं का हो तर ॲडिशन ट्रान्सपोजचं पाहिलं होतं का नाही तर या ठिकाणी ॲडिशनचे ट्रान्सपोजचे एक प्रॉब्लेम आता पाहून घेऊ मल्टिप्लिकेशनचे आपले भरपूर प्रॉब्लेम झाले आज तुम्हाला हे करून पाहायचे नाही आले तर परत पाहायचे तरी नाही आले तर विचारायचं पण तुम्हाला करून पाहावं लागणार लक्ष दिला तर तुमच्यावर कोणी नाही तुम्हाला स्वतः बसावं लागणार ओके ऑनलाईनचा हाच पुढचा नाही तुमच्यावर लक्ष द्यायला घरी कोणी नाही तर त्यामुळे तुम्ही हजरतीपणा करू शकता तो करायचा नाही जर काही बनायचं असेल तर ओके आता E is equal to 3 2 minus 1 5 6 7 3 2 minus 1 and B is equal to 6 9 minus 3 1 2 3 5 4 minus 1 5 number 8 A minus 2B transpose number 2 BA transpose plus 2B ओके नंबर 3 काही प्रॉब्लेम विचारत काही नाही 5B transpose minus 2B नंबर 4 या ठिकाणी आलं समजा 2A transpose minus 3B transpose आता यातले कोणतेही एक करून दाखवतो बाकी सगळं तुम्हाला येते म्हणजे येते बरोबर आहे सोल्युशन गिवन आता काय काय काढायचं पहा ए पाहिजे बी ट्रान्सफर पाहिजे ए ट्रान्सफर पाहिजे बी ट्रान्सफर पाहिजे गिवन काय दिलेलं आहे ए दिलेलं आहे 3 2 minus 1 5 6 7 3 2 minus 1 ओके त्यानंतर याच्यावर ए ट्रान्सफरची गरज आहे तर काढा गरज असेल तर काढा प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला गरज आहे का हो ओके मल्टिप्लिकेशन गरज असताना गरज होती काढला आता ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनची गरज असेल तरीही काढा मग या ठिकाणी आता तुमचं ए ट्रान्सपोज म्हणजे रो कशात लिहा कॉलम मध्ये लिहा दुसरी रो दुसऱ्या कॉलम मध्ये लिहा तिसरी रो तिसऱ्या कॉलम मध्ये लिहा ओके मग आता बी वरून बी ट्रान्सपोज काढा सांगा काय 6 9 minus 3 1 2 3 5 4 minus 1 ओके हा काय आहे बी तुम्हाला याच्यावरून बी ट्रान्सपोज काढता येतो का हो बी ट्रान्सपोज कसा काढायचा 6 9 minus 3 रोचा कॉलम ओके मग आता या ठिकाणी सिंपल कन्सेप्ट आहे यातले एक प्रॉब्लेम मी तुम्हाला कोणतंही करून दाखवतो एक तुम्हाला एकच का कारण ॲडिशन आणि ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये मॅट्रिक्सच्या सुरुवातीच्या 2-3 लेक्चर मध्ये आम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम पाहिले फक्त ट्रान्सपोजचं प्रॉब्लेम नव्हतं मग चला मी तुम्हाला आता काय करतो तर या ठिकाणी समजा ओके हे प्रॉब्लेम तुम्हाला मी करून दाखवतो फोर्थ नंबरचा प्रॉब्लेम मला सॉल्व्ह करायचं मग 2A ट्रान्सपोज minus 3B ट्रान्सपोज आम्हाला हे काढायचं पहिले 2 लिहा मग आता 2 लिहिल्यानंतर पहा की कोणता मॅट्रिक्स आहे ए ट्रान्सपोज ए मॅट्रिक्स असता तर ए मॅट्रिक्स लिहिला असता बी मॅट्रिक्स असता तर बी मॅट्रिक्स लिहिला असता
कोणता मॅट्रिक्स आहे? ई ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स आहे. मग तुम्हाला कोणता लिहायचा? ई ट्रान्सपोजचा जो मॅट्रिक्स आहे तो त्या ठिकाणी लिहायचा. ओके, शांततेने लक्षात घ्या, शांततेने लक्षात घ्या. या ठिकाणी मग आता 2 ए ट्रान्सपोज, ए ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स कोणता आहे? ए ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स कोणता आहे? 3i3 हा 2 6 2. ओके, -1 7 -1. नंतर समोर काय आहे? मायनस, मायनस लिहा. समोर काय दिसलं? 3 लिहा. समोर दिसला बी ट्रान्सपोज, बी ट्रान्सपोजचा मॅट्रिक्स कोणता आहे? 6 1 5. ओके, 9 2 4. ओके, -3 3 -1. आता या ठिकाणी हे आपण हे पाहिलेलं आहे का? तुम्हाला असं लक्षात येईल की या ठिकाणी या अशा प्रकारच्या सगळे जे प्रॉब्लेम आहेत ते आपण पाहिलेले आहेत. ओके, तुम्हाला फक्त मागचे पाहून व्यवस्थित करायचे आहेत. मागचे प्रॉब्लेम पहा आणि या ठिकाणी व्यवस्थित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर इथेही लक्ष द्या, हे असे प्रॉब्लेम आपण मागे केलेले आहेत. जेव्हा आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शन शिकलो मॅट्रिक्सचं पाहते, इथं काय फक्त ट्रान्सपोज आला म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की ट्रान्सपोज आला तरी घाबरण्याचं काम नाही. जे प्रॉब्लेम दिलेले आहेत त्याच्यामध्ये ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज जे काही काढायचं आहे ते व्यवस्थितरित्या काढा. ओके, आता काय? या ठिकाणी प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचं. मॅट्रिक्सच्या बाहेरच्या संख्येनं मॅट्रिक्स मधातल्या प्रत्येक संख्येला मल्टिप्लाय करायचं. मग काय? 6 10 6 4 12 4 -2 दुप्पट, कारण 2 न मल्टिप्लाय करायचं. 2 7 14 2 -1 -2. ओके, हा मायनस इथंच राहू द्या. तुम्ही 3 उचलून राहिले, फक्त मायनस साइन नाही उचलून राहिले, फक्त 3. म्हणजे कन्सिडर करा की हा 3 काय आहे? पॉझिटिव्ह. ओके, मग तुम्ही जास्त काहीच नाही करायचं, 3 ने मल्टिप्लाय करायचं. 18 3 15 27 6 12 -9. हे मायनस जसच्या तसं 3 3 जा 9. ओके, त्यानंतर 3 3 जा 9, हे आलं -3. ओके, आता काय? तर आम्हाला माहिती आहे की दोन मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन करताना किंवा ॲडिशन करताना दोघांची ऑर्डर सेम पाहिजे. म्हणजे जेवढे रो आणि कॉलम याच्यात आहेत तेवढेच रो आणि कॉलम याच्यात पाहिजे. आहेत का? यस. मग काय करा? पहिला नंबर प्लस पहिला नंबर, पहिला नंबर मायनस पहिला नंबर, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. फर्स्ट नंबर मायनस फर्स्ट नंबर, सेकंड नंबर मायनस सेकंड नंबर. 10 -3. थर्ड नंबर मायनस थर्ड नंबर. फोर्थ नंबर मायनस फोर्थ नंबर. 4 -27. 12 -6 12 -6. 4 -12 4 -12. ज्या पोझिशनवर जो नंबर आहे त्याची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची. ह्या पोझिशनवर कोण आहे? 12. या पोझिशनवर इकडे कोण आहे? -9. 2 -9. ओके, 14 -9. पहा, हा -2 दिला, हे मायनस साइन दिलं आणि हे काय दिलं? -9. 14 -9 -2 -3 -2 -3. ओके, मग आता या ठिकाणी 6 -18 -12 7 -9 4 -27 -23 12 -6 6 -8 -2 plus 9 plus 2 11 4 -9 5 -2 plus 3 -2 1 प्लस मायनस व्यवस्थित लक्ष द्या. येत नसेल तर आपण बेसिक घेतलेलं आहे, थोडंफार माझं चुकू शकते. म्हणजे कॅल्क्युलेशन थोडेफार शिकवत असताना चुकूही शकतात. तुम्हाला लक्ष देऊन ते शांततेने करायचे आहे. व्यवस्थित करा. आता हे पहिलं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं. पहिले ए तर एच लिहायचा. एच्या बाहेर एच्या समोर कोणता नंबर आहे का? नाही, मल्टिप्लाय करायची गरज नाही. बी ट्रान्सपोजच्या समोर नंबर आहे, मल्टिप्लाय करावं लागेल. कशाला? बी ट्रान्सपोजच्या प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय करावं लागेल. तसं लिहा. समजा हा 2 इथं नसता, मल्टिप्लाय करायची गरज नाही, हा जसा तसा लिहायचा. पण हा 2 आहे, मल्टिप्लाय करून लिहा. नसेल तर जसा तसा लिहा. ओके, मग याला मल्टिप्लाय करा. हे आपण सगळं त्या ठिकाणी अगोदरच्या वेळेस पाहिलेलं आहे. फक्त तुम्हाला या ठिकाणी समोर लक्षात यावं की ट्रान्सपोजचंही कॅल्क्युलेशन करता येते का, ट्रान्सपोजही ॲडिशन सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये वापरता येतो का? तर वापरता येतो आणि विचारल्या जाऊ शकतो. शांततेनं प्रॅक्टिस करा. अडचण आल्यास विचारा.